नमस्कार। आज आपण चौकोन या प्रकरणात काही राहिलेला भाग आपण बघायचा आहे। तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून चौकोनामध्ये समांतरभुज चौकोनावर भर दिलेला आहे आणि समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म प्रमेयातून आपण समजावून घेतलेत किंवा ते गुणधर्म आणि त्या गुणधर्मावर आधारित उदाहरण आहेत। तर समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म कोणते आहेत? तर पहिला बघा, या नावामध्येच आहे समांतरभुज चौकोन। तर याच्या भुज म्हणजे काय? बाजू। ह्या चौकोनाच्या बाजू कशा असतात? समांतर असल्या की त्या चौकोनाला काय म्हणतात? समांतरभुज चौकोन म्हणतात। आता बघा, इथं चौकोन ABCD काढलेला आहे। ह्याच्या समोरासमोरील बाजू सम्मुख बाजू समांतर, हा पहिला गुणधर्म। AB च्या समोरची बाजू किंवा तुम्ही काय म्हणता त्याला विरुद्ध बाजू, AB च्या विरुद्ध बाजू DC किंवा या भिंती रूमच्या या भिंती समोरील ही भिंत आहे, तर या दोन्ही कशा आहेत? त्या समांतर आहेत। समांतर म्हणजे किती वाढवल्या तर एकमेकाला छेदत नाहीत। ही एक जोडी झाली। तशी दुसरी जोडी AD ला समांतर कोणते आहे? BC। AD आणि BC ह्या सुद्धा काय समांतर आहेत, हे या नावातच आपल्याला कळतं। दुसरी गोष्ट, फक्त समांतरच असत नाहीत तर त्या समान लांबीचे असतात। समजा AB 10 सेंटीमीटर असेल तर DC सुद्धा 10 सेंटीमीटर असते, म्हणजे समान लांबीचे असतात आणि समांतर पण असतात। तशीच AD जितक्या लांबीची आहे तेवढ्याच लांबीची काय असते? BC असते। हा दुसरा गुणधर्म। तिसरा गुणधर्म, या समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन किंवा विरुद्ध कोन, A च्या विरुद्ध बाजूला असलेला कोणता कोन आहे? C। कोन A आणि कोन C किंवा समोरासमोरील कोन किंवा सम्मुख कोन हे कशाचा समान? समजा A हा 40 अंशाचा असेल तर C सुद्धा 40, हा 60 अंशाचा असेल कोन A तर कोन C सुद्धा 60 अंश, म्हणजे समोरासमोरील कोन समान असतात। तसेच त्याप्रमाणे ही जोडी सुद्धा आहे, दुसरी जोडी, याच्यामध्ये सुद्धा समोरासमोरील कोन काय असतात? समान असतात। कोन B जितक्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा कोन D, हा समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म। हे गुणधर्म आपल्याला का माहीत पाहिजेत? कारण याच्यावरची आधारित उदाहरणं आपण सोडवताना या गुणधर्मांचा आपल्याला वापर करून गणित व्यवस्थितपणे सोडवता येतात। समोरासमोरील कोन समान असतात, हा तिसरा गुणधर्म। चौथा गुणधर्म बघा, कर्ण चौकोनास एकरूप त्रिकोणात विभागतो। आपण हा प्रमेय सिद्ध केलेला आहे, पण या प्रकरणातील सिद्धता आहेत, प्रमेयांच्या सिद्धता यावर्षी तुम्हाला कमी केलेल्या अभ्यासक्रमात नाहीत आहे, पण मी घेतलेला आहे। पण गुणधर्म आपल्याला गणितासाठी वापरता येतो। तर याचा एक कर्ण काढला, समजा आपण इथं BD हा कर्ण काढला, हा प्रमेय झालेला आहे। तर विभाजन झालं, चौकोनाचा जो अंतर्भाग आहे त्याचं विभाजन दोन त्रिकोणामध्ये झालं। हे दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात, म्हणजे कसे होतात? एकरूप होतात। समजा AC कर्ण काढला तरी सुद्धा दोन त्रिकोण मिळतात, ते सुद्धा एकमेकांना एकरूप असतात, एकरूप असतात। हा एक गुणधर्म। त्याच्यानंतर पाचवा गुणधर्म, कर्ण एकमेकांना दुभागतात। आता दुसरा आपण कर्ण काढला या आकृतीत, AC आणि BD हे कर्ण काय करतात? एकमेकांना दुभागतात। समजा छेदबिंदू आपण याला नाव दिलं O, तर AO जेवढ्या लांबीचा आहे तुकडा, हा रेषाखंड, तेवढाच काय असतो? OC। म्हणजे AC चे काय झालं? दुभागला गेला किंवा समान दोन भागात विभागणी झाली, म्हणजे दुभागतात एकमेक। हा कर्ण AC या कर्ण कुणामुळे दुभागला गेला? BD या कर्णामुळे दुभागला गेला। त्याचप्रमाणे BD हा कर्ण AC मुळे दुभागला जातो। तर समजा ही OD जेवढ्या लांबीची आहे तेवढ्याच लांबीची काय असेल? OB असेल। हा सुद्धा चौकोन समांतरभुज चौकोनाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि हे लक्षात राहिलं पाहिजे। त्याच्यानंतर इथं जनरलाइज केले आहेत, पण चौरस, आयत, समभुज चौकोन हे चौकोनाचे प्रकार आहेत। चौकोनाचे 7 प्रकारापैकी हे 3 प्रकार, चौरस, आयत आणि समभुज। चौरसाला सुद्धा काय म्हणतात? समांतरभुज चौकोन। कारण समांतरभुज चौकोनाचे जे जे गुणधर्म आहेत ते सगळे चौरसात आहेत। मग चौरस सुद्धा काय असतो? समांतरभुज चौकोन असतो। आयत, फळा बघा आयताकृती आहे, या आयत सुद्धा काय होतो? समांतरभुज चौकोन असतो। समभुज चौकोन, तो सुद्धा काय असतो? समांतरभुज चौकोन असतो। याच्या व्यतिरिक्त आणि सर्वात जास्त गुणधर्म चौरसात आहेत। याच्या समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्माविषयी जास्त गुणधर्म याच्यात आहेत, पण समांतरभुज चौकोनाला जे काय लागतात ते गुणधर्म याच्यात चौरसात असल्यामुळे चौरस सुद्धा समांतरभुज चौकोन असतो, आयत सुद्धा समांतरभुज चौकोन असतो, समभुज चौकोन सुद्धा समांतरभुज चौकोन असतो। हे गुणधर्म सगळे महत्त्वाचे आहेत आणि हे तुम्हाला माहीत असले पाहिजे। याच्यानंतर आपल्याला एक उदाहरण घेतलं, स्वाध्याय 7.1 मधलं हे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे, कारण या उदाहरणामध्ये बऱ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला करता येते आणि समजावून घेता येते। त्यासाठी उदाहरण आपण घेतले। हे उदाहरण बघा असं आहे, या उदाहरणात चौकोन ABCD, चौकोन ABCD हा काय? समलंब चौकोन आहे। समलंब चौकोन म्हणजे या चौकोनात एक बाजू घेतली आपण AB आणि DC,
याच्यामध्ये ए बीला समांतर कोणते आहे? सी डी. ए बी आणि सी डी या समांतर रेषा आहेत. किती वाढवल्या तर एकमेकाला छेदत नाहीत. जसं वहीवर छापलेल्या रेषा आहेत बघा तुमच्या, ते किती वाढवल्या तर एकमेकाच्या जवळ येत नाहीत किंवा दूर जात नाहीत. जे अंतर आहे त्यातलं अंतर हे नेहमी समान असतं. त्याला काय म्हणतात? लंब समान. यातलं अंतर जेवढं आहे तेवढंच अंतर हे कायम राहतं शेवटपर्यंत, म्हणून त्यांना लंबांतर यातलं समान असते, म्हणून त्याला समलंब चौकोन म्हणतात. तर ह्या ए बीला समांतर डी सी समोरासमोरील बाजूची एकच जोडी कशी आहे? समांतर असेल तर त्याला काय म्हणतात? समलंब चौकोन. समांतरभुज चौकोनात दोन्ही जोड्या समांतर असतात. पहिली जोडी आणि दुसरी सम्मुख बाजूंची दोन्ही जोड्या समांतर असतात, पण समलंब चौकोनात एकच जोडी समांतर असते, त्याला समलंब चौकोन म्हणतात. फक्त समांतर नसून आणखीन एक महत्त्वाचा भाग दिला आहे प्रश्नात. एडी ही एक जोडी समांतर झाली आणि दुसरी जोडी कशी आहे? समान आहे. एक जोडी समांतर आहे, दुसरी जोडी समान आहे. म्हणजे एडी जेवढ्या लांबीची आहे तेवढी बीसी आहे. ही माहिती तुम्हाला दिली. या माहितीच्या आधारावर तुम्हाला हे 4 प्रश्न सोडवायचे आहेत. तर याच्यामध्ये कोन ए आणि कोन बी हे कसे आहेत? समान आहेत दाखवायचे आहेत. कोन सी आणि कोन डी हे दोन्ही कोन समान दाखवायचे आहेत. दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न त्रिकोण एबीसी. आकृतीत त्रिकोण एबीसी नाही आहे. एसी जर जोडलं तर आपल्याला त्रिकोण एबीसी मिळू शकतो. हा त्रिकोण एबीसीशी एकरूप त्रिकोण बीएडी हा बीडी जोडायला लागणार. हे दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. आणि चौथा प्रश्न आहे कर्ण एसी. हा कर्ण एसी आणि कर्ण बीडी हे दोन्ही कर्ण काय असतात? समान लांबीचे असतात. हे सोडवायचं आहे. त्याच्याकरता इथं सूचना दिलेल्या आहे किंवा टिप दिलेल्या आहे. कशी टिप दिली बघा. आकृतीत रचना केली म्हणजे हा एबीसीडी हा समलंब चौकोनपेक्षा आणखी जादा वाढ आपण आकृतीत केलेली आहे आणि ह्या जादा वाढ केलेल्या माहितीवरनं आपल्याला हे प्रश्न सोडवणं सोपं जातं. त्याच्यासाठी सूचना दिलेली आहे. तर ए बी वाढवलेले, ए बी वाढवा आणि बिंदू सी मधून एडीला काय करा? समांतर रेषा आपण काढली. ती समांतर रेषा काढली तर ए बीला कोणत्या बिंदू छेदते? ई मध्ये छेदते. म्हणजे थोडक्यात ही समांतर रेषा आपल्याला दिलेली आहे. एडीला समांतर सी ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे आणि ही आपण रचना आकृतीत थोडंसं वाढ केलेली आहे मदतीसाठी आणि त्याच्या मदतीनं आपण इतर प्रश्न सोडू शकतो. ते कशी सोडवता येईल बघा. हां, तर आपण सुरुवात करूया. चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. सिद्धता बघा किंवा उत्तर. पहिला दिलेली माहिती जी आहे ही दिलेली माहिती आपण सुरुवातीला घ्यायची प्रश्न सोडवताना. हा काय प्रमेय नाही, हे उदाहरण आहे. मग डायरेक्ट सिद्धता म्हणायचं. चौकोन एबीसीडी हा काय? समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन आहे किंवा असून म्हणा. समलंब चौकोन आहेच. आणखी काय? तर समलंब चौकोन कोणाला म्हणतात? एकच जोडी समांतर असते. मग कोणती जोडी आहे? हे 2 जोड्या होतात. समोरासमोर बाजूच्या 2 जोड्या. त्यापैकी कोणती जोडी समान आहे ती इथं दिलेली आहे. त्याचा इथं उत्तरात आपण उल्लेख करूया. असून ए बीला समांतर कोणते आहे? ए बीला समांतर डी सी. व ह्या चौकोनाची एक जोडी समांतर दुसरी जोडी समान आहे. कोणती जोडी? एडीला समान बीसी. एडी आणि बीसी काय? समान लांबीचे. एडी बरोबर बीसी. ह्याला आपण नंबर 1 करूया. हे दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न सोडवणं बघूया कसं काय सोडायचं. कोण सी आणि कोण डी बघूया. कोण सी कुठे आहे बघा. कोण सी आणि डी हे समान आहेत हे दाखवायचे किंवा कोण ए आणि बी हे समान दाखवायचे. आता ह्या चौकोनामध्ये चौकोन एबीसीडी चौकोन हा घेऊ आपण AECD. चौकोन AECD मध्ये हा भाग BC विसरा थोडा वेळ. AECD याच्यामध्ये एडीला समांतर सी इथं दिलेलं आहे प्रश्न. एईला समांतर असं. एईला समांतर एई नको एडी घेऊया. एडीला समांतर कोणते? सी. कारण
रचना केलेली आहे. दुसरी गोष्ट, AB ला समांतर कोणती आहे? DC. व AB ला समांतर DC. आणि म्हणून AB या रेषेचं नाव AE सुद्धा म्हटलं चालतं आहे, कारण एक रेषी बिंदू आहेत, तिन्ही बिंदू कसे आहेत? एका रेषेत असल्यामुळे AB म्हणा किंवा रेषा AE म्हणा, अर्थ एकच. आणि म्हणून AB म्हणजेच AE समांतर कोणती आहे? DC. म्हणजे चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ह्या समांतर आहे, एक जोडी समांतर आहे आणि दुसरी जोडी सुद्धा समांतर आहे, म्हणजे दोन्ही जोड्या समांतर आहेत. तर हा चौकोन कोणत्या प्रकारचा होईल? AECD हा काय होईल? समांतरभुज चौकोन होईल. आणि म्हणून चौकोन AECD हा कसला आहे? समांतर भुज चौकोन आहे. समांतर भुज चौकोन आहे. हा रचनेचा भाग आणि प्रश्नात दिलेला भाग या दोन्ही भागावरनं समोरासमोरच्या जोड्या, दोन्ही जोड्या कशा आहेत? पहिली आणि दुसरी जोडी समांतर असल्यामुळे हा समांतरभुज चौकोन झाला. मग समांतरभुज चौकोन झाला तर मग अशी आपण चर्चा केलेले सगळे गुणधर्म याला लागू पडतात. पण सगळे गुणधर्म आपल्याला उपयोगाचे आहेत का? नाहीत. तर आपल्याला कोणता गुणधर्म घ्या? तर या समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील कोण कसे असतात? समान असतात. कोण D याच्याशी समान कोणता असेल? कोण E असेल. सम्मुख कोण समान. आणि म्हणून कोण D बरोबर कोण E. कोण E कारणल्या सम्मुख कोण किंवा तुम्ही विरुद्ध कोण म्हटलं चालतं. या चौकोनातील विरुद्ध कोण किंवा समोरासमोरील कोण हे समान असतात. हा समांतरभुज चौकोन असेल तर हा नियम तिथं लागू पडेल. याला नंबर आपण इथं 2 करूया. दुसरी गोष्ट, आपल्याला समोरासमोर बाजू समान असतात. कोणती? ADशी समान कोणती होईल या चौकोनात? ADशी समान CE होणार व ADशी समान CE होते. ही बाजू आणि ही बाजू समोरासमोर बाजू समान असतात, CE किंवा AC म्हणा. नंबर 3, सम्मुख बाजू. या समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण समान? सम्मुख बाजू सुद्धा समान असतात. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. याच्यामध्ये आता आपण इथे जाऊया. ह्या चौकोनापासून समांतरभुज चौकोनात जे काय आपल्याला लागणार आहे या प्रश्नात ते आपण लिखाण केलं आणि त्याला नंबर लिहून ठेवले. आता आपण दुसऱ्या भागात जाऊया. त्रिकोणात जाऊया आपण. कोणत्या त्रिकोणात? त्रिकोण BCE मध्ये जाऊया. आता त्रिकोण BCE या त्रिकोणामध्ये आपण जाऊया. त्रिकोण BCE मध्ये आपण निरीक्षण केलं, जसं आपल्याला हे गुणधर्म मिळालेत, घटक मिळाले, ते आपण खुणा केलेले आहेत. त्या खुणा केलं की आपल्याला लिखाण करणं सोपं जातं. जसे आपण हे सम्मुख कोण समान खुणा केलेत बा समान, या बाजू समान दिलेलं होतं आणि याच्या समान हे समान आपण मिळवलं, त्या खुणा केल्या. तर या त्रिकोणाचं आपण निरीक्षण केलं तर या दोन बाजू या त्रिकोणाच्या समान आहेत. मग ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला काय म्हणतात? समद्विभुज त्रिकोण म्हणतात. मध्ये BCला समान, BCला समान काय? EC, हे दोन्ही समान आहेत आणि म्हणून त्रिकोण BCE हा काय? समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. किंवा तुम्ही इथं उल्लेख करू शकता, ह्याला नंबर 1 आणि 3 वरून, 1, 3 वरून हे नंबर लिहिले. त्याचा आपण उपयोग करूया. BCला समान AD आहे आणि ADला समान C. हे बघा, BCला समान AD आहे आणि ADला समान C. पहिला रेषाखंड दुसऱ्या समान, दुसरा तिसऱ्याशी समान, म्हणून तिसरा पहिल्याशी समान. ते 1 आणि 3 वरून आपल्याला हे दोन बाजू समान मिळाल्या. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण झाला. मग समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय सांगतोय? ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्या दोन बाजू समोरील कोण सुद्धा काय असतात? या कोणाच्या समोरील बाजूच्या समोरील कोण आणि हा कोण, म्हणजे पायालगतचे कोण. जसे हे दोन बाजू समान असतील तर दोन कोण समान होतात, म्हणून कोण CBE या कोणाशी समान, हा कोण होतो? कोण E.
नंबर आपण याला देऊया पुढचं 4. जसे आपल्याला विधान मिळतील तसे नंबर टाका. त्याचा उपयोग होऊ दे न होऊ देत, पण त्याला लागेल तेव्हा आपल्याला त्याच्या नंबरवरनं आपल्याला उपयोग आणता येते. त्यामुळे आपण नंबर टाकणं सोपं जातं, सोयीचं जातं. आता इथं आलो आपण. याच्यामध्ये बघा, ह्या 2 रेषा समांतर आहेत आणि बी सी ही छेदिका आहे. 2 रेषा समांतर असेल आणि एखादी छेदिका छेदली तर या कोणाला कोणते कोण म्हणतात? छेदिकेच्या विरुद्ध अंगाचे आतील कोण, याला काय म्हणतात? व्युत्क्रम कोण. कोण बीचा व्युत्क्रम कोण कोणता आहे? सी. हे समान होतात. आता एई व डी सी, एई व डी सी यांची, एई व डी सी यांची बी सी छेदिका, यांची बी सी ही छेदिका घेऊन ए आणि डी सी यांची बी सी छेदिका घेऊन मिळणारे हे जे कोण आहेत हे कसे असतात? व्युत्क्रम कोण असतात. कारण समान रेषा आपण वरती उल्लेख केलेला आहे. समान रेषांना छेदिकांना छेदलं की व्युत्क्रम कोणाची जोडी समान होते. आणि म्हणून कोण सी बी, कोण सी बी ई शी समान कोण, सी म्हटलं चालेल किंवा 3 अक्षरी नको, 3 अक्षरी घ्या. कोण डी सी बी म्हणा, सीच्या ऐवजी कोण डी सी बी. कारण लिहा व्युत्क्रम कोण. समांतर रेषांना छेदिकेनं छेदलं तर व्युत्क्रम कोणाची जोडी आपल्याला समान मिळते. याला नंबर 5 लिहा, 5 ही जोडी समान. आता बघा, यानंतर ही जोडी समान मिळालेली आहे. पहिला इथं ए डी आणि ई समान कुठे लिहिले बघा? कोण डी आणि ई, कोण डी आणि ई समान लिहिलेलं आहे. नंबर 2 मध्ये डी आणि ई समान लिहिलेलं आहे. नंतर कोण ई शी समान बी, कोण ई शी समान बी आहे हा घेतला. हे नंबर आपण 2 आणि 4, 2 आणि 4 आणि 5. विधान 2, 4 व 5 वरून विधान 2 मध्ये ही जोडी समान म्हटले, विधान 4 मध्ये ही जोडी समान म्हटले, विधान 5 मध्ये ही जोडी समान म्हटले. म्हणजे पहिला कोण दुसऱ्याशी समान, दुसरा तिसऱ्याशी समान, तिसरा चौथ्याशी समान, पण चौथा पहिल्याशी समान. हे असं होते. संक्रमकता गुणधर्म लागतोय. 2, 4, 5 वरून कोण बी, कोण डी बरोबर आपल्याला कोण कोणता डी सी बी, कोण डी सी बी मिळतो. आता कोण डी सी बीला इथं काय म्हटलंय? कोण सी म्हटलंय आणि कोण डी. फक्त या चौकोनाचा विचार करायचा. ही रचना आहे, ही एक्स्ट्रा आकृती आहे. मूळ आकृती इथं आहे. कोण डी आणि कोण सी म्हणजे डी सी बी म्हणजेच कोण सी म्हटलंय. आणि म्हणून कोण डी बरोबर कोण सी. कारण ह्या कोण सीचं एकाच कोणाचं नाव हे 2 प्रकार लिहिले, 3 अक्षरी आणि 1 अक्षर. हे आपल्याला साध्य कोणतं मिळालं? साध्य क्रमांक 2. म्हणजे पहिलं आपण साध्य मिळवलं नाही, पहिला डायरेक्ट आपण दुसरं साध्य हे समान दाखवलं. याच्यानंतर आता पहिलं साध्य दाखवता येईल, सोपं जाईल, ते बघूया. तसेच आता समांतर रेषांना या 2 कोणांचा विचार करा. ह्या 2 कोणांचा आपण विचार केला तर हे कसे असतात? समांतर रेषा घेतल्या आणि एडी ही छेदिका घेतली तर या कोणाला कोणते कोण म्हणतात? आंतरकोन. रेषे समांतर रेषाच्या आतील कोण छेदिकेच्या एका अंगाचे असणारे जे सी अक्षर तयार होते, सी अक्षर हे आंतरकोन. यांची बेरीज किती असते? 180. समान नव्हे, बेरीज 180 असेल तर रेषा समांतर असतात. समांतर रेषा असतील तर आंतरकोणाची बेरीज 180 असते, व्यत्यास एकमेकांचा. तसेच एडी ही छेदिका घेऊन, एडी ही छेदिका घेऊन अर्थात एडी ही छेदिका कोणाची? ह्या 2 रेषांना ए बी आणि डी सी यांना छेदणारी एकमेव रेषा ही एडी. या ठिकाणी एडी ही छेदिका घेऊन आपल्याला आंतरकोन मिळतात. कोणते?
कोण ए म्हणूया, एक अक्षरी चालतंय. कोण ए आणि कोण डी, कोण ए आणि कोण डी यांची बेरीज किती 180. कोण ए अधिक कोण डी बरोबर 180. कारण लिहायचा कोणती जोडी होते, आंतरकोणांची जोडी. आंतरकोण हे पूरक असतात, कारण समांतर रेषामधील आंतरकोण पूरक असतात, म्हणजे बेरीज 180. ही जोडी झाली. तशी इथं घेऊ आपण कोण सी आणि आता एडी छिदिका नको या रेषांना, दुसरी बीसी छिदिका आणि बीसी ही छिदिका घेऊन, बीसी ही छिदिका घेऊन असं ह्या रेषा आहेत आणि ह्या समांतर रेषा आणि ही छिदिका बी आणि सी. कोण बी अधिक कोण सी बरोबर 180. यालाही कारण तेच आंतरकोण. किंवा इथं तसेच म्हणूया आणि म्हणण्यापेक्षा तसेच. हे जसं ही छिदिका घेऊन आंतरकोणाची बेरीज 180 दाखवली, तसेच बीसी ही छिदिका घेऊन या आंतरकोणाची बेरीज सुद्धा 180 असते. म्हणजे इथं आंतरकोण लिहायची काही गरज नाही या शब्दामुळे. जसं इथं आहे तसंच इथं आहे. आता याच्यावरनं बघा, या दोन्ही विधानावरनं लक्षात येतं याची उजवी बाजू कशी आहे, समान आहे. 180 180 उजवी 180 बरोबर 180, म्हणून डावी बाजू बरोबर डावी बाजू. म्हणून पुढची पायरी बघा, यावरून म्हणूया, यावरून डावी बाजू ह्या विधानाची उजवी बाजू आणि डावी बाजू. या डावी बाजूला काय लिहिलं आहे, कोण ए अधिक कोण डी बरोबर कोण ए अधिक कोण डी बरोबर कोण बी अधिक कोण सी. हे विधान मिळालं. पण याच्यामध्ये डी आणि सी समान दाखवलेलं आहे तिथं. याचा पुढचा नंबर टाका, 5 झाला, इथं 6 म्हणा. बघा नंबर टाकले की उपयोग होतो. यातला डी आणि सी हे जे आहेत हे समान आहेत विधान 6 मध्ये, कारण इथं सिद्ध केलेलं आहे आपण. हे समान असेल, दोन्ही तराजूतील समान वजन आपण काढलं तर आणि समांतर राहते. आणि विधान 6 वरून दोन्ही बाजू समान, कोण डी आणि सी समान आहे ते काढलं की कोण ए बरोबर कोण बी आपल्याला मिळते. हे काय झालं, साध्य फर्स्ट, पहिलं साध्य. हे सिद्ध करून आपण दाखवलं. म्हणजे हे झाल्यानंतर हे दाखवलं. हे 2 प्रश्न आपण सोडवले. आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. तिसऱ्या प्रश्नाकडे जाताना लिखाण बरंच आहे या उदाहरणासाठी, पण बरेच गुणधर्म आपल्याला इथं उपयोगात आलेले आहेत. त्यामुळे इथं हे गणित फार महत्त्वाचं आहे अभ्यासाच्या दृष्टीनं. ते आपण बघूया. आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 त्रिकोण दिलेले आहेत. कोणता आहे, त्रिकोण ABC. म्हणजे हे जोडायला लागणार त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण कोणता, BAD म्हणजे हा त्रिकोण. हे 2 त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. मग त्याच्याकरता आपण लिहूया, इथं लिखाण करूया. कसं लिखाण करायचं, पहिला त्रिकोण ABC व एकदम एकरूप दाखवता येत नाही. 3 घटक आपल्याला कसोटी आहेत किंवा गृहीतक आहेत. त्या गृहीतकानुसार आपण कसोटी ठरवून आपण त्रिकोण एकरूप लिहू शकतो. सध्या आपण त्रिकोण ABC व त्रिकोण BAD मध्ये म्हणूया. त्रिकोण BAD मध्ये या दोन्ही त्रिकोणामध्ये आपण निरीक्षण केलं तर आपल्याला 3 घटक मिळतात कारणासह. कोणत्या कारणासह एकरूप आहेत ती कारणे आपल्याला इथं मिळतात. तर याचे बघा, दोन्ही त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD मध्ये ही बाजू काय AB, थोडीसा ह्या आकृतीतला आपण काही भाग आपण बाजूला घेऊया. हा जो आहे, ही जी बाजू आहे AB, ही दोन्ही त्रिकोणांची एकच बाजू आहे. दोन्ही त्रिकोणाला ह्या AB मुळेच पूर्णत्व तयार होते. ABD म्हणा इथं आणि C म्हणा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD या दोन्ही त्रिकोणांची AB ही सामायिक बाजू आहे. पहिला घटक मिळाला आपल्याला AB बरोबर AB, कारण दोन्ही त्रिकोणाला काय सामायिक आहे. दुसरा घटक बघा, त्रिकोण ABCची कोणती आहे, BC बाजू आणि या त्रिकोणाची कोणती AD. हे पहिला दिलेलं आहे BC बरोबर
ए डी, या त्रिकोणाचे घटक इकडे आले पाहिजेत, या दुसऱ्या त्रिकोणाचे घटक इकडे आले पाहिजेत. हे काय दिलेलं आहे, प्रश्नातच दिलेलं आहे, हे मनाचं लिहिलं नाही आपण, फक्त सामायिक हे आपण ओळखलं आणि ही गोष्ट दिलेली आहे. तिसरा घटक कोन ए आणि कोन बी, कोन ए आणि कोन बी हे समान आहेत. इथं आहे बघा, सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा कोन बी आणि या त्रिकोणाचा कोणता कोन ए, साध्य 1 हे सिद्ध करून दाखवलं होतं. ही जोडी समान आहे आणि याच्यावरनं कसोटी कोणती लागते बघा, ही बाजू घेतलेली आहे आपण सामायिक, नंतर ही बाजू घेतलेली आहे आणि हा कोण घेतला आहे. मग कसोटी कोणती लागते किंवा गृहीतक, ही बाजू कोन बाजू म्हणजे बा को बा, तसं इकडं बाजू कोन आणि बाजू म्हणजे बाकोबा गृहीतकावरनं हे दोन्ही त्रिकोण काय होतात एकरूप. आता वच्या ठिकाणी काय येणार एकरूप. या 3 घटकावरनं संगत घटकावरनं हे दोन्ही त्रिकोण काय होतात एकरूप. मग ते वरचं कॉपी करूया, कोणत्या त्रिकोणाचा आपण विचार केलेला आहे त्या त्रिकोणाचा इथं उल्लेख करूया. त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण बी ए डी. गृहीतक कोणता लागला, बाजू कोन बाजू, बाकोबा गृहीतकाने हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. हे कोणतं झालं साध्य 3, साध्य क्रमांक 3 सिद्ध करून दाखवलं. त्याच्यानंतर बघा पुढे जायचं आपल्याला. चौथा प्रश्न काय दिला आहे, ए सी हा कर्ण आहे. कर्ण कोणता, चौकोनात कर्ण असतो किंवा काटकोन त्रिकोण. इथं काटकोन त्रिकोण आकृतीत नाहीच आहे, म्हणजे चौकोनाचा आपण विचार करलोय, तर चौकोनाचा कर्ण म्हणजे चौकोन कोणता विचारात घ्यायला आहे, चौकोन एबीसीडी हा चा ए सी हा कर्ण आहे आणि दुसरा कर्ण कोणता बी डी. हे दोन्ही कर्ण कसे आहेत समान दाखवायचे. आपण या ठिकाणी त्रिकोण एकरूप दाखवलेत. मग त्रिकोणाच्या आपण किती बाजू वापरलेल्या आहेत, 2 बाजू ह्या गृहीतकासाठी वापरलेत. राहिलेली बाजू कोणती राहिली बघा, ए बी वापरले आणि ए डी वापरले किंवा ए बी आणि बी सी वापरले. राहिलेली तिसरी बाजू कोणती आहे ए सी आणि या त्रिकोणाची राहिलेली तिसरी बाजू कोणती आहे बी डी. हे समान होतात आणि म्हणून ए सी बरोबर या त्रिकोणाची राहिलेली बाजू 1 2 आणि ही तिसरी बाजू कोणती ए सीशी समान बी डी. कारण लिहा एकरूप त्रिकोणाची म्हणा राहिलेली संगत बाजूंची जोडी. कारण त्रिकोण एकरूप आपण सिद्ध करून दाखवलंय, त्याची राहिलेली तिसरी बाजूंची जोडी आहे ती नक्की समान असणारच आणि असतेच, त्याचा आपण उल्लेख केला. हे झालं त्रिकोणाच्या बाबतीत. आणि म्हणून त्रिकोणाची बाजू ए सी झाली आणि चौकोनाच्या बाबतीत ए सीला काय म्हणतात कर्ण म्हणतात. आणि म्हणून चौकोन ए बी सी डी मध्ये कर्ण ए सी ही त्रिकोणाची बाजू आली आणि चौकोनाच्या बाबतीत कर्ण आणि कर्ण ए सी बरोबर कर्ण बी डी. साध्य क्रमांक 4 हे सिद्ध होतं. समजलं. हे अशा प्रकारचं उदाहरण आहे. या उदाहरणात बरेच गुणधर्म मला मिळालेले आहेत. समलंब चौकोनाची एक जोडी समांतर असते, समांतर चौकोनाचे सम्मुख कोन समान असतात, समोरासमोर बाजू समान असतात. त्याच्यानंतर समद्विभुज त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतील तर 2 कोन समान मिळतात. समांतर रेषांना छेदीकरण छेदलं तर व्युत्क्रम कोन समान असतात. हाही गुणधर्म वापरलेला आहे. समांतर रेषांना छेदीकरण छेदलं तर आंतरकोनांची जोडी समान असते, हे मिळालेलं आहे. आणि इथं गृहीतकाचा सुद्धा वापर केलेला आहे. म्हणजे बरेच गुणधर्म आपण या उदाहरणात वापरलेले आहेत. त्यामुळे हे गणित अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी इथं समोर घेतलेलं आहे. याच्यानंतर आपण बघूया पुढे आपण मध्यबिंदूचे प्रमेय बघूया. पुढचा भाग घेऊया आपण. मध्यबिंदूचे प्रमेय मिड पॉईंट थेरम. याच्यामध्ये मध्यबिंदू कोणाचे, त्रिकोणाच्या बाजूसंबंधी हा प्रमेय आहे. त्रिकोणाच्या बाजूचे मध्यबिंदू घेतलेत. त्याची व्याख्या अशी आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या, अर्थात त्रिकोणाला 3 बाजू आहेत, त्याची कोणत्याही 2 बाजू घेतल्या आणि त्या 2 बाजूंचे मध्यबिंदू सांधणारी रेषा. आता या आकृती बघा, त्रिकोण एबीसी आहे, त्याची बाजू ए बी आहे, दुसरी बाजू ए सी आहे, तिसरी बाजू बी सी आहे. त्यापैकी 2 बाजूंचा कोणत्या बाजूंचा विचार केलेला आहे, ए बी आणि ए सी. ह्या 2 बाजूंचे मध्यबिंदू सांधणारी रेषा. आता ए बीचा मध्यबिंदू कोणता आहे ई आणि ए सीचा मधोमध असलेला बिंदू एफ.
तर ह्यांना सांधणारी रेषा EF, सांधणारी रेषा ही कशी आहे, तिसऱ्या बाजूला. आता आपण दोन बाजूंचा विचार केला, राहिलेली बाजू कोणती आहे, BC. ह्या तिसऱ्या बाजूला कशी असते, ही समांतर असते. तिसऱ्या बाजूला कशी असते, समांतर असते. आणि तिसऱ्या बाजूची लांबी जितकी आहे त्याची अर्धी असते, म्हणजे निम्मी असते. समजा ही BC 10 सेंटीमीटर असेल तर ही किती असणार, 5. ही 12 असेल BC तर ही किती असेल, 6 असेल. किंवा ही 4 असेल तर ही 8 असेल. म्हणजे एकमेकांचा निम्म किंवा डबल हे तिथं नातं असणार. तर हे अशा प्रकारे इथं साध्य मिळणार आहे. तर हा प्रमेय, या प्रमेयाचा उपयोग उदाहरणामध्ये होणार आहे. तर याची सिद्धता आहे ही तुम्हाला यावर्षी कमी केलेली आहे, वगळण्यात आलेलं आहे. पोर्शन थोडा कमी केलेला आहे. फक्त व्याख्या तेवढी महत्त्वाची आहे आणि हा गुणधर्म तुम्हाला गणितामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि तो गुणधर्म वापरताना त्या कोणत्या प्रमेयाचा म्हणायचा, मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार म्हणायचं. त्याचं इथं स्पष्टीकरण देतो, पण प्रमेय इथं सिद्धता नसल्यामुळे लिखाण मी इथं करणार. सिद्ध करून दाखवतो इथं. गृहीत आता त्रिकोण कोणता घेतला आहे, कोणत्याही त्रिकोणाचे. आता आपण त्रिकोणाला नाव काय दिलं आहे, ABC. त्रिकोण ABCमध्ये AB आणि AC यांचे अनुक्रमे कोणते, E आणि F हे मध्यबिंदू आहेत. ABचा E मध्यबिंदू आहे. दुसरी बाजू आपण AC लिहिले आहे, त्याचा मध्यबिंदू कोणता आहे, F आहे. म्हणजे खुणा केलेत बा. ABवर जशी AEवर जशी खूण केली तशीच EBवर केले, EFवर जशी खूण केली एक सिंगल तशी FCवर केली. म्हणजे हा मध्यबिंदू आहे. ह्या खुणांच्यावरून आपल्याला ओळखता येत हे मध्यबिंदू आहेत. रचना काय केले बघा इथं, EF जोडले, EF वाढवले आणि त्याच्या EF वाढवून त्याच्यावर कोणता बिंदू घेतला आपण, D. EF ही अशी वाढवलेली आहे, त्याच्यावर D बिंदू असा घेतला की EF जेवढ्या लांबीची असेल, EF जेवढ्या लांबीची असेल तेवढीच FD होईल. आणि तिथं बिंदू आपण स्थिर केलेला आहे D बिंदू, आणि नंतर CD जोडलेला आहे. याच्यावरनं साध्य काय करायचं आहे, तर ही तिसऱ्या बाजूला, या दोन बाजूंचा विचार झालेला, राहिलेली बाजू तिसरी, ह्या तिसऱ्या बाजूला हा मध्यबिंदू साधणारा रेषाखंड EF हा कसा आहे, समांतर. EF हा BCला तिसऱ्या बाजूला कसा आहे, समांतर आहे. आणि EF ही BCच्या निम्मी आहे. EF बरोबर BCच्या निम्म म्हणजे अर्धी. दोन भाग केले समान BCचे, त्यातला एक भाग म्हणजे निम्म झालं. हे आपल्याला इथं सिद्धता नाही आहे, मी दाखवतो इथं. तरी कसं सिद्ध करता येईल, तर रचना आपण केलेली आहे वाढीव, हे जोडलं वगैरे. मूळ त्रिकोण एवढाच आहे ABC. तर आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी ही रचना केलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवता येतात. मटेरियल तयार आहे. जेव्हा आपण दोन रेषा आपण एकमेकांना छेदतात तेव्हा पहिला प्रमेय तुम्हाला आलेला नवीन, हे विरुद्ध कोण नेहमी समान असतात. म्हणजे इथं बघा आकृतीत रेषा AC आणि रेषा ED एकमेकांना कोणत्या बिंदू छेदतात, F मध्ये छेदतात. विरुद्ध कोण समान आहेत. आणि हा घटक तर तुम्हाला दिलेला आहे इथं मध्यबिंदू आहे म्हणून. आणि नंतर ही रचनेचा मध्यबिंदू आहे, EDचा F हा मध्यबिंदू आहे. म्हणजे कोणती कसोटी लागली, गृहीतक बाजू कोण बाजू. तसं इथं बाजू कोण बाजू, बाकोबावर्ण आहे. दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप होत. बरोबर आहे. त्रिकोण AEF आणि त्रिकोण CFD हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात. बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू या कसोटीनं एकरूप होतात. मग एकरूप झाले तर राहिलेली तिसरी बाजू कोणती आहे, AE. आणि याच्यात राहिलेली तिसरी बाजू कोणती आहे, DC. हे समान होणार. AE आणि DC समान होतात. बरोबर आहे. हा गुणधर्म मिळतो. म्हणजे BE समान AE हे दिलेला E मध्यबिंदू, पहिल्याशी दुसरा समान, दुसऱ्याशी तिसरा समान, तिसऱ्याशी पहिला आपल्याला उपयोग होतो कारण समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे. समोर समान हे मिळू शकतं, त्याच्यासाठी आपण हा घटक मिळवला. दुसरी गोष्ट आपण आणखीन बघा, संगत कोण, कोण A शी एकरूप कोण या त्रिकोणात कोणता असेल, विरुद्ध कोणाची जोडी एक झाली. दुसरी जोडी कोणती आहे, कोण A शी. आता इथं बघा EF च्या समोरचा कोण इथं कोणते आहे, FD. त्याच्या समोरचा कोण कोणता आहे, C. कोण A आणि कोण C समान होणार. A एक अक्षर चालतंय, कोण C म्हणजे 3 अक्षर म्हणायला पाहिजेत. कोण FCD हे दोन्ही कोण समान. मग जेव्हा दोन रेषांना एखाद्या छेदिका छेदते तेव्हा हे जर कोण एकरूप असतील तर आपल्याला इथं व्युत्क्रम कोण दिसालेत. आणि व्युत्क्रम कोणाची जोडी समान असेल तर नक्की या रेषा कशा असतात, समांतर असतात. या रेषा कशा, व्युत्क्रम कोणाची जोडी समान होते, झड अक्षर तयार होते बघा. व्युत्क्रम कोण समान असतील तर नक्की या रेषा समांतर. मग आता आपण या चौकोनात विचार केला तर समोरासमोर बाजू समान मिळतात आणि समोरासमोर बाजू समांतर पण आहेत. बघा, ज्या चौकोनात समोरासमोर बाजू समान आणि समांतर असतात तो समांतरभुज चौकोन होतो. म्हणजे हा चौकोन काय झाला, समांतरभुज चौकोन. त्याचं नाव काय, चौकोन BCDE हा समांतरभुज चौकोन होतो. समोरासमोर बाजू समान आणि समांतर पण आहेत या व्युत्क्रम कोणाच्या जोडीवरनं. आणि त्यामुळे ED शी समान काय होते, BC.
ईडीशी समान काय होते, बीसी होते. आणि एफ हा मध्यबिंदू असल्यामुळे याचा निम्मा होतो ईएफ. डबल ईएफच्या दुप्पट ईडी असेल आणि म्हणजेच ईडी आणि बीसी समान असल्यामुळे ईएफ काय होते, बीसीच्या निम्मे होते. हे आपल्याला साध्य मिळतं. दुसरी गोष्ट आहे समांतरभुज चौकोन असल्यामुळे ही जोडी समांतर आहे, तर राहिलेली दुसरी जोडीसुद्धा ईएफ आणि बीसी काय होते, समांतर होते. तर अशा प्रकारची सिद्धता आहे, तुम्हाला परीक्षेला नाही आहे, फक्त हा गुणधर्म वापरायचा आहे. जर दोन त्रिकोणात दोन मध्यबिंदू असतील ती जोडली की तिसऱ्या बाजूला समांतर असते आणि निम्म असते. हे आपल्याला गणितात उपयोग करायचा आहे. त्याच्याकरता आपण एक उदाहरण घेऊया. इथं प्रमेय समजला. बरं, आता याचा व्यत्यास काय होतं, व्यत्याससुद्धा असणार तुम्हाला परीक्षेत. व्यत्यास फक्त प्रमेयाची व्याख्या असेल, सिद्धता नाही आहे. जर एखाद्या त्रिकोणातील, बघा इथं व्यत्यास कसा होतो, व्यत्यास प्रमेय. जर एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा मध्यबिंदू, समजा याला नाव दिलं आपण PQR, आणि समजा इथं ई बिंदू घेतला, PQचा ई हा मध्यबिंदू घेतला. ई मधून जाणारी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूचा मध्यबिंदू ही दुसऱ्या बाजूला, आता मगाशी इथं तिसरी बाजू म्हटलं, त्या तिसऱ्या बाजूला आपण दुसरा क्रमांक घेऊया. हा पहिली बाजू ही दुसरी बाजू. त्रिकोणाच्या एका बाजूचा मध्यबिंदूतून जाणारी रेषा दुसऱ्या बाजूला कशी असेल, समांतर असेल, तर ती नक्कीच तिसऱ्या बाजूचा काय असते, तिसऱ्या बाजूला दुभागते म्हणजे हे आणि हे समान होतं, म्हणजे व्यत्यास प्रमेय. याचा अर्थ असा होतो. तर असा हा व्यत्यास प्रमेय तयार होतो. त्रिकोणाच्या एका बाजूचा मध्यबिंदूतून जाणारी रेषा दुसऱ्या बाजूला जर समांतर असेल तर ती नक्कीच तिसऱ्या बाजूला काय करते, दुभागते. हा इथं व्यत्यास मिळतो. याच्यावर आधारित एक उदाहरण घेऊया आपण स्वाध्याय 7.2 मधील. आता स्वाध्याय 7.2 मधील एक उदाहरण आहे, ते आपण समजावून घेऊया. मध्यबिंदूच्या प्रमेयावर आधारित हे गणित आहे. या आकृतीत बघा चौकोन ABCD काढलेला आहे. चौकोन ABCD हा, या चौकोनात 4 बाजू आहेत. पहिली बाजू AB, दुसरी BC, तिसरी CD आणि चौथी AD. ह्या 4 बाजूंचे मध्यबिंदू दाखवलेले आहेत. कोणता, P हा मध्यबिंदू ABचा आहे, कारण इथं हा भाग येणार मध्यबिंदू आहे. नंतर Q BCचा मध्यबिंदू आहे, R DCचा मध्यबिंदू आहे आणि ADचा S हा मध्यबिंदू आहे. हे दिलेले माहिती. AC हा कर्ण आहे. सम्मुख शिरोबिंदू जोडले की आपल्याला कर्ण AC मिळालेलं आहे. तर याच्यावरनं प्रश्न आहे असा, तर सिद्ध करून दाखवायचं आहे. SR कुठे आहे बघा, SR या रेषाखंडाशी समान AC आहे. AC आणि SR हे समांतर आहेत आणि SR ही कशी आहे, ACच्या निम्मी आहे, हे दाखवायचं आहे. SR बरोबर ही कशी आहे, ACच्या निम्मी आहे किंवा अर्धी आहे. दुसरा प्रश्न आहे PQ आणि SR. PQ आणि SR हे समान आहेत, हे दाखवायचं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे PQRS हा काय, समांतरभुज चौकोन आहे, हे सिद्ध करून दाखवायचं आहे. असा प्रकारचा प्रश्न आहे. प्रमेय नव्हे हा. तर मध्यबिंदूचा प्रमेय आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, त्रिकोणात 3 बाजूपैकी कोणत्याही 2 बाजूंचे मध्यबिंदू, हा प्रमेय बघितला. परत मी घेतो. इथं E हा मध्यबिंदू असेल या बाजूचा, दुसऱ्या बाजूचा F बिंदू आहे, मध्यबिंदू आहे. तर EF हा कसा असतो, BCला समांतर असतो आणि BCच्या निम्मा असतो. हा प्रमेय आपण बघितला. त्या प्रमेयावर आधारित हे गणित आहे. ते गणित नाव बदललेले आहेत, प्रमेय तोच लागणार आहे. बघा कसं लिखाण करूया. चौकोन सिद्धता, पहिला दिलेली माहिती लिहायचा. चौकोन ABCD च्या AB, BC, CD व AD या बाजूंचे अनुक्रमे पहिल्या ABचा कोणता, P, दुसऱ्याचा BCचा मध्यबिंदू Q, R व S हे काय आहेत, मध्यबिंदू आहेत. ही प्रश्नात दिलेली माहिती आपण सुरुवातीला घेतली, उत्तराच्या सुरुवातीला, कारण या माहितीवर आधारित आपण गणित सोडवणार आहोत. म्हणजे ती माहिती लिहिणं फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा आपण SR आणि AC कुठे आहे बघा. SR आणि AC ह्या विचार केला तर SR आणि AC ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. त्रिकोणासंबंधी कोणत्या त्रिकोणात आपल्याला विचार करायला लागणार, त्रिकोण ACD मध्ये. आता त्रिकोण ACD मध्ये
बघा ए सी हा कर्ण म्हणून दिलेला आहे त्यांनी, ए सी आणि या दोन बाजू, या चौकोनाच्या दोन बाजू आणि कर्ण घेतला की कर्णामुळे विभाजन होतं चौकोनाचा, त्याच्यापैकी एक भाग म्हणजे त्रिकोण, त्या त्रिकोणाचं नाव आपण ए सी डी घेतलं आहे. कारण इथं प्रश्न आहे एस आर इथं आहे वरती आणि ए सी, एस आर आणि ए सी या त्रिकोणाशी संबंधित आहेत म्हणून आपण त्या त्रिकोणाचा तिथं उल्लेख केला. या त्रिकोणामध्ये कुठला प्रमेय घेतला आपण, मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार, मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार या त्रिकोणामध्ये ए सी डीमध्ये एस हा मध्यबिंदू आहे याचा आणि आर हा डी सीचा मध्यबिंदू आहे. यांना जोडणार रेषा आणि एस आर हा कसा आहे, ए सीच्या निम्मा आहे. किंवा डिटेल लिहू आपण, कारण एकदम उत्तर लहानसं होईल. मध्ये बाजू ए डी व बाजू सी डी यांचे एस व आर हे मध्यबिंदू आहेत. या त्रिकोणाच्या दोन बाजूचे हे मध्यबिंदू आहेत. तो खुणा करा पाहिजे इथं, चालेल. आणि म्हणून मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार या दोन्ही बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषा कोणता, एस आर हा कसा असणार, ए सीला समांतर, एस आर समांतर ए सी व एस आर हा कसा असणार, ए सीच्या निम्मा आहे. मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार लिहिलं चालेल, कारण मध्यबिंदू कसे आहेत हे आपण उल्लेख केलेला आहे आणि प्रमेयानुसार हे पहिलं साध्य आपल्याला सिद्ध होतं. तसेच याला नंबर 1 करा, पहिला बघूया. आता आपण पी क्यू कुठे आहे बघा, आकृतीत पी क्यू इथे आहे आणि एस आर कुठे आहे, एस आर इथं आहे. तर पहिला पी क्यूचं आपण हे करूया. पी क्यूशी जसं आपण या त्रिकोण ए सी डीमध्ये बघितलं तसं त्रिकोण ए बी सीमध्ये बघूया. तसेच त्रिकोण ए बी सीमध्ये आता तसेच म्हटलं या त्रिकोणात जसे दोन बाजूचे मध्यबिंदू होते तसे इथे आहेत. तसेच त्रिकोण ए बी सीमध्ये पी व क्यू हे अनुक्रमे कोणाकोणाचे मध्यबिंदू आहेत. पी हा कोणाचा मध्यबिंदू आहे, ए बीचा, अनुक्रमे ए बी आणि क्यू हा मध्यबिंदू कोणाचा आहे, बी सी व बी सी या बाजूंचे मध्यबिंदू आहेत. आणि म्हणून पी क्यू कशी असेल, पी क्यू आणि ए सी, पी क्यू मध्यबिंदू साधणारा रेषाखंड जो आहे तो तिसऱ्या बाजूशी कसा असेल, समांतर असेल. म्हणून पी क्यू समांतर ए सी व पी क्यू बरोबर ए सीच्या निम्मी. म्हणून तसेच म्हणजे या मध्यबिंदूचा प्रमेय जसा लागला तसा इथेही लागला, म्हणजे इथं परत उल्लेख करायची काही गरज नाही. याला नंबर 2 करा. दुसरा प्रश्न पी क्यू आणि एस आर समान करायचं. तर याच्यावरनं बघा विधान 1 म्हणून आहे आणि विधान 2 कॉमन करा. या तो सगळ्याला म्हणून 1 आणि 2. विधान 1 व 2 वरून पुढे घेऊ आपण. विधान 1 व 2 वरून ए सीच्या निम्म एस आर आहे आणि ए सीच्या निम्म पी क्यू आहे. पी क्यू बरोबर एस आर, ए सीच्या निम्म पी क्यू आहे आणि ए सीच्या निम्म एस आर आहे, म्हणजे पी क्यू आणि एस आर कायला समान. आणि दुसरी गोष्ट पी क्यू समांतर एस आर होते. पी क्यू आणि एस आर काय समांतर सुद्धा आहेत आणि म्हणून
तर PQRS किंवा SR ह्या 3 शिरोबिंदूपासून मिळणारा जो चौकोन आहे तो कोणता होतो? PQRS. आणि यावरून चौकोन PQRS हा काय होतं? समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. आणि ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान आहेत आणि समांतर सुद्धा आहेत तर नक्कीच तो चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करून मिळतं. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढील भागात पुढील माहिती समजावून घेऊया. थँक्यू.